आज आपण साधारणतः कोंबडी पालनामध्ये लागणारी जागा ह्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे कोंबडी पालनामधील जागा. जेव्हा कुक्कुट पक्ष्यांना किंवा कोंबडी पालनामध्ये जागा किती लागते हे आपल्याला माहित असेल तेव्हाच आपल्याला शेडची रचना करता येते. म्हणजे साधारणतः वय त्यानंतर मांस उत्पादनासाठी ठेवलेल्या पक्षाकरिता लागणारी आवश्यक जागा प्रति पक्षी, इथे आपण प्रतिपक्षी, त्यानंतर पक्षाचं वय आणि पुन्हा अंडी उत्पादनासाठी किंवा पैदाशीसाठी लागणारी जी जागा आहे ती सुद्धा प्रतिपक्षी. म्हणजे आज आपण कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांना जी लागणारी जागा आहे याच्यावर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोंबड्यांना लागणारी जागा, मग ते ब्रॉयलर असो म्हणजे मांसासाठी असो की अंड्यासाठी असो म्हणजे लेअरसाठी. तर याच्यामध्ये आपण बघितलं 1 ते 2 आठवडे, 1 ते 2 आठवडे 0.25 चौरस फूट, 0.25 चौरस फूट किंवा इंग्लिशमध्ये 0.25 स्क्वेअर फीट हे 1 ते 2 आठवडे म्हणजे चिक्सला, लहान पिल्ल्याला लागणारी जागा आहे. 0.25 चौरस फूट. त्यानंतर तिसरा ते चौथा आठवडा सुरू झालाय तेव्हा ती जागा होईल 0.40 चौरस फूट, 0.40 चौरस फूट. त्यानंतर पुढची जागा दिसेल की तिसरा ते आठवडा सुरू झाला, हे 5वा ते 6वा आठवडा सुरू झाला तर ही जागा होईल 0.80 चौरस फूट, 0.80 चौरस फूट. आणि 7वा आठवडा ज्यावेळेस पूर्ण वाढ झालेली आहे तर मांसल कोंबडीमध्ये ही जागा असेल 1 चौरस फूट, 1 स्क्वेअर मीटर, 1 स्क्वेअर मीटर. साधारणतः ही ब्रॉयलर पक्षासाठी लागणारी जागा आहे. मग किती बाय कितीचं आपलं शेड आहे ह्याच्या आधारे आपल्याला हे कळेल. मग साधारणतः आपण चिक्स आणलेत, बारकाले पिल्ले आणलेत तर ह्याला आपण 0.25 स्क्वेअर फीट जागा दिली आहे. मग त्यानुसार इथे एका कोंबडीच्या जागेमध्ये 4 पक्षी बसायलेत, म्हणजे 40 कोंबड्या जर बसत असतील तर तिथे किती पक्षी बसतील? एकास 4, त्याप्रमाणे 40चं उत्तर येईल. म्हणजे एका कोंबडीच्या जागेत 4 पक्षी झाले तर 10 कोंबड्यामध्ये 40, त्यानंतर 20 कोंबड्यामध्ये 80 आणि 40 कोंबड्यामध्ये 160. म्हणजे ही पक्षाची वाढ असते आणि त्याप्रमाणे वाढीनुसार आपण त्यांचे कप्पे केलेले आहेत, ही त्यांना जागा दिलेली आहे. तर ह्यामुळं ही आपल्या लक्षात पाहिजे की 0 म्हणजे पहिला 2 आठवडे जागा लागणार 0 ते 25 स्क्वेअर फीट, त्यानंतर 3 ते 4था आठवडा 0 ते 40 चौरस फीट आणि त्यानंतर पुढचा आठवडा नंतर 0.80 चौरस फीट आणि शेवटचा आठवडा जिथं पूर्ण पक्षी झालेला आहे ते असेल 1 स्क्वेअर फीट. म्हणजे ही साधारणतः कोंबड्यासाठी लागणारी जागा. आता हे झालं कसं मांसल कोंबडीमध्ये. ब्रॉयलर कोंबडीमध्ये आता आपण पाहणार आहोत लेअर कोंबडीमध्ये किंवा अंड्यासाठी कोंबडीमध्ये किंवा पैदाशीच्या कोंबडीमध्ये. पैदाशीची कोंबडी, अंडी उत्पादन देणारी कोंबडी किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेअर म्हणू, ह्या कोंबडीसाठी जागा किती लागते? मग पहिला ते तिसरा आठवडा 7 चौरस इंच, 7 चौरस इंच. नंतर 4था ते 6वा आठवडा 0.50 चौरस फूट, आधी इंचला लागली पुन्हा फूटमध्ये. नंतर 7वा ते 8वा आठवडा 0.60 चौरस फूट आणि 9वा ते 10वा आठवडा 10 चौरस फूट आणि त्यानंतर 11वा ते 1.5 चौरस फूट ते 16 आठवडा 80 चौरस. पूर्ण वाढ झालेला 22 आठवडे अंडे द्यायला सुरू झाला आहे तेव्हा त्याला जागा लागेल 2 ते 2.5 चौरस फूट. ही झाली लेअर कोंबडीसाठी, अंड्यावरच्या कोंबडीसाठी. आणि ब्रॉयलर किंवा मांसल कोंबडीसाठी तर साधारणतः ह्याही आपल्याला गोष्टी कळल्या पाहिजेत की आपण जागा कशी देणार आहोत. आता जागा कळाली, खाद्यही आपण चांगलं द्यायलोत, पाणीही स्वच्छ द्यायलोत, सगळं खरं आहे. मग आपल्याला कळलं पाहिजे की पक्षाचं वजन किती वाढायले. म्हणून वय आठवड्यामध्ये आणि प्रत्येक पक्षानं खाल्लेलं खाद्य 1 ग्रॅममध्ये आणि प्रत्येक पक्षानं खाल्लेलं खाद्य आठवड्यासाठी ग्रॅममध्ये आणि दररोज लागणारं पाणी, ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
म्हणून साधारणतः आपण डेली काढलं तर 2 आठवडे 1 आठवड्याच्या पक्षाला 5 ग्रॅम खाद्य लागतं. हे जर आपण साधारणतः आठवड्याचं काढलं तर त्याला 1 आठवड्यामध्ये त्याला 35 ग्रॅम खाद्य उडेल. आणि दररोज लागणारं पाणी असेल 19 ml किंवा 19 ते 20 मिली. म्हणजे इतकं बारीक व्यवहार आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर वय दुसरा आठवडा चालू आहे तेव्हा त्याला प्रत्येक पक्षाला खाद्य दररोज लागणार असेल 13 ग्रॅम आणि प्रत्येक पक्षाचं खाद्य आठवड्यासाठी असेल 91 लागणारं पाणी असेल 40 ml. म्हणजे बघा जसं जसं त्याचं आठवड्यानं वय वाढतं तसं तसं त्याचं खाद्याचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि तसं तसं त्याचं पाणी घ्यायचं प्रमाण सुद्धा वाढतं. हे आपल्याला गोष्टी कळणं महत्वाचं आहे. त्यानंतर खाद्याचे प्रकार ज्यावर आपण बारकाईने अभ्यास केलेला होता ऑलरेडी. आता रिपिटेशन असतं. एका पक्षास लागणारं खाद्य अंड्यावरील पक्षी आहे त्याला आपण खाद्याचा प्रकार म्हणू चिक मॅश. चिक मॅश साधारणतः 1 ते म्हणजे पहिला दिवस ते 8 आठवडे दिलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक पक्षात जर आपण किती किलो लागेल तर प्रत्येक पक्षाचे खाद्य 1.7 किलो लागेल. ग्रोअर मॅश किती लागेल तर 9 ते 20 आठवडे ह्यामध्ये 6.7 किलो लागेल. आणि लेअर मॅश असेल अंडे द्यायला कोंबडीनं सुरू केल्यानंतरचं खाद्य असेल त्याला आपण 21 आठवडे ते 72 आठवडे म्हणू, त्यामध्ये 41 किलो खाद्य लागेल. म्हणून याच्यात एक गोष्ट लक्षात येईल की जसं जसं वय वाढतं तसं तसं स्टेज वाढतात तसं तसं खाद्य घ्यायचं किंवा खाद्य पचवायचं प्रमाणही वाढलेलं असतं. हे आपण एका पक्षासहित आपल्याला अंड्यावरील पक्षाचं बघितलं आपण एका पक्षास लागणारे खाद्य आपण बघू ब्रॉयलरमध्ये. मग खाद्याचा प्रकार सगळ्याला माहिती आहे प्री स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशर. मग प्री स्टार्टर कधी दिलं जातं 1 ते 14 दिवस. प्री स्टार्टर हे 1 ते 14 दिवस. स्टार्टर फीड किंवा स्टार्टर मॅश हे 14 ते 27 दिवस आणि फिनिशर हे 28 ते 42 दिवस. म्हणजे साधारणतः आपल्याला कळलं पाहिजे की वयानुसार त्याला खाद्य हे वेगवेगळे रँक ठेवलेले, वेगवेगळे नावं ठेवलेत आणि त्यामुळं त्याला खाद्य पचायला सोपं जातं. पण ह्याच वेळेस आपल्याला लक्षात बी पाहिजे की प्रत्येक पक्षाला या कालावधीत लागणारं एकूण खाद्य किलोमध्ये किती आहे. 1 ते 13 आठवड्यामध्ये पक्षी 0.400 ग्रॅम खातोय. 14 ते 27 आठवड्यामध्ये 1.200 किलो आणि 28 ते 42 आठवड्यामध्ये 2.100 किलो. म्हणजे एकूण साधारणतः 3700 म्हणून एकूण पक्षाचं वजन 2120 येईल. हे साधारणतः लक्षात राहिलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेस म्हणजे आपण तापमानावर आपल्या चर्चा झालेल्या आहेत. तर तापमानावर सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिल्या आठवड्यासाठी आपण तुम्हाला कालही सांगितलं होतं 95 डिग्री फॅरनहाईट हे पहिल्या आठवड्यामधलं तापमान आहे, जे की आपण 35 डिग्री सेल्सिअस. दुसऱ्या आठवड्यामध्ये 90 डिग्री फॅरनहाईट जे की 32 डिग्री सेल्सिअस. तिसरा आठवडा 85 डिग्री फॅरनहाईट जे की 30 डिग्री सेल्सिअस आणि चौथा आठवडा 80 डिग्री फॅरनहाईट जे की 27 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढचा आठवडा म्हणजे 5वा आठवडा 75 डिग्री फॅरनहाईट कंसात 25 डिग्री सेल्सिअस आणि 6वा आठवडा 70 डिग्री फॅरनहाईट कंसात 21 डिग्री सेल्सिअस. म्हणजे साधारणतः आपण एवढं लक्षात ठेवायचं नाही, परंतु जेव्हा चिक्स आणले तेव्हा तापमान लागत होतं 35 डिग्री सेल्सिअस आणि तेच 6व्या आठवड्याला होतं 21 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला कळेल की पहिलं तापमान वाढत आहे शेड मधलं, म्हणून त्या साधारणतः जंतुनाशक किती द्यायचं. तर आपण अंड्यावरच्या कोंबड्या पाळल्या तर 5व्या आठवड्याला एक देतो आणि दर 3 महिने देतो. 5व्या आठवड्याचा चिक्स असताना एक देतो आणि दर 3 महिन्यानं आपण त्याला देतो. मग साधारणतः इथं तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल जागतिक अंडी दिन कोणत्या महिन्यामध्ये असतो. जागतिक अंडी दिन कोणत्या महिन्यामध्ये असतो. तर इथं उत्तर येईल ऑक्टोबर. आणि ऑक्टोबर महिन्याच्या दुसरा जो शुक्रवार असतो
तारीख कोणची असो, ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरी केला जातो. ऑक्टोबर महिन्याचा दुसरा येणारा शुक्रवार हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरी केला जातो. या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढचे घटक आहे जे की आपल्याला पाहिजे की अंड्यामध्ये काय काय असतं. याच्यात बऱ्याच आपण गोष्टी पकडल्यात. सॉरी, आधी आपण लसीकरणाचा तक्ता बघू. लसीकरण लसीकरण ज्याला आपण वॅक्सिनेशन म्हणू, ज्याला आपण टीकाकरण म्हणू, हे महत्वाचं आहे. तर पहिली लस आहे जी की हॅचरीमध्ये दिली जाते, त्या लसीचं नाव आहे मॅरॅक्स, कंसात MD. मॅरॅक्स लस कंसात MD पहिली लस आहे जी की मांसपेशीमध्ये टोचली जाते, स्नायूमध्ये टोचली जाते. ती आहे मरेक डिसीज किंवा MD. साधारणतः किती टोचतात? 0.2 ml मांडीच्या स्नायूमध्ये, 0.2 ml. त्यानंतर दुसरी लस आहे जी की आपल्याला चांगलीच माहित असते, ज्याला आपण 7वा दिवस म्हणू, ती असते राणीखेत मानमोडी, त्याला आपण लासोटा म्हणतो. राणीखेत, मानमोडी, न्यू कॅस्टल डिसीज आणि लासोटा हे एकच नाव आहेत. म्हणून आपण 1 ते म्हणजे 5 ते 10च्या दरम्यान एकदा लस देतो, 25 ते 27ला पण रिपीट करतो. लासोटा. त्यानंतर लासोटा नंतर येते गंबोरो. गंबोरो याला IBD, इन्फेक्शियस गंबोरो डिसीज. दुसरी मात्रा दिली जाते 13व्या दिवशी आणि पहिली मात्रा 13व्या दिवशी आणि दुसरी मात्रा 30व्या दिवशी. याचा सुद्धा एक थेंब नाकात आणि डोळ्यात. चौथी लस आहे देवी, ज्याला आपण पॉक्स म्हणतो. देवी लस ही 6 ते 8 आठवडे आणि 16व्या आठवडे असे 2 डोस दिले जातात आणि टोचायला ह्याला लॅन्सेट असतं. लॅन्सेटच्या मदतीने ही लस टोचली जाते. तिसरा पॉइंट आहे सगळ्यात महत्वाचं, जे की जंतुनाशक. दर 3 महिन्याला आपण जंतुनाशक करणं कोंबड्यामध्ये सुद्धा महत्वाचं आहे, जर कोंबड्या बाहेरचा चारा खात असतील तर. पण ब्रॉयलरमध्ये किंवा लेहरमध्ये साधारणतः हे जंतुनाशक औषध फीडमध्ये काही प्रमाणात मिक्स केलेलं असतं किंवा जेनेटिकली त्यांना असं केलं असतं की त्याच्यामध्ये जंतूचा काहीही म्हणजे प्रतिकार क्षमता असते, जंतू त्याला बाधित करू शकत नाहीत. म्हणून हे सुद्धा महत्वाचं आहे की जंतुनाशक देशी कोंबडी पाळल्यात आपल्याला रेग्युलर करावं लागेल, बाकीच्या वेळेस फीडमध्ये दिलेलं असेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, परत आपण राणीखेतचा डोस देतो, राणीखेत RB2. कारण पुन्हा कधी कधी मानमोडीचं खूप आपल्याकडे प्रमाण वाढलं होतं, ज्यामध्ये खूप पक्षी मरण पावले होते, किंवा बर्ड फ्लू असो, कोणतेही रोग असू द्या, जो विषाणूजन्य आजार ते होऊ नये म्हणून लसीकरण हेच एकमेव उपाय आहे. त्यानंतर लसीकरण हे झालं ब्रॉयलरसाठी. मांसल कोंबडीसाठी काय होईल? कारण मांसल कोंबड्या ह्या 72 आठवडे राहणार, म्हणून साधारणतः मांसलमध्येही राणीखेत, ज्याला लासोटा म्हणतो, नंतर गंबोरो 13व्या दिवशी आणि राणीखेत 28व्या दिवशी. नंतर जसं जसं 3-3 महिन्यानं पुन्हा बाकीचा डोस हा दिला जातो, साधारणतः कोंबडी पालनामध्ये, म्हणजे लेअर कोंबडी पालनामध्ये. आता आपण हे सगळे घटक बघत असताना आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येत आहोत की कोंबड्यामधील आजारे. हे आजारे का होतात हे बघणार आपण. आधीच्या याच्यामध्ये आजारे रिपीट झालेले. आधी आपण कोणते कोणते आजारे बघितले, आता विषाणूजन्य आजार, जीवाणूजन्य आजार यांना रोखायचं कसं हे आपण बघितलं. पण आता त्याचे पोस्टमार्टमच्या लक्षण. तर कोंबड्याचे विविध आजार, प्रसाराची माध्यमं, काम करण्याद्वारे कपडे, हातमोजे, पादत्राणे ह्याच्यापासून, खाद्यातील विशिष्ट घटकाचा अभावामुळे, हवेतून रोगाचे जंतू पसरल्यामुळे, पिण्याच्या पाण्यातून जंतूची अंडी खाण्यात गेल्यामुळे आणि जमिनीवर पडलेल्या खाद्यातून जंतू आणि त्याची अंडी, त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर आपण या गोष्टीवर सुद्धा ऑब्झर्व केलं पाहिजे
की हवेतून जमिनीहून मुक्त संचार इकून तिकून जंतू येत असतात. हे रोगाच्या प्रसाराची माध्यमे आहेत. त्यामुळे आपल्याला खूप महत्वाचं आहे की आपण कोंबड्यांचे विविध आजार कुठून येतात हे रोखणं, आणि ह्यालाच म्हणतात प्रतिबंधात्मक उपाय. मग कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत? रोगामध्ये आता आपण रोगाची प्रसाराची कारणे बघितली. आता आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय बघायचे. तर ह्याच्यामध्ये पक्षी खरेदी करताना नामांकित कंपनीपासूनच केले पाहिजे. त्यांच्याकडून व्हॅक्सिनेशनचा रिपोर्ट घेतलाच पाहिजे, कारण आपण पैसे द्यायलो, त्यांना आपण डिमांड आधी केली पाहिजे, तरच आपण पक्षी आणायला जायचं. नंतर लहान मोठे पक्षी वयानुसार एकत्र ठेवणं, वय ठेवणं हे करू नये. नंतर खुराडा कधी असेल तर पक्ष्यांची गर्दी नसावी. शेड असेल तर जास्त पक्षी टाकू नये. त्यानंतर साधारणतः पक्षी जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रक्त हगवणी वगैरे होतात, ह्यासाठी लागणारे औषधं आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे. रात्रीच लक्षात आलं तर रात्रीच औषध दिलं तर सकाळपर्यंत त्या कोंबडीमध्ये नक्कीच बदल होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं शेड आहे. शेड हे त्यांना त्यांच्या आपल्या जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे त्यांच्या जागा तयार केल्यास नियमानुसार, तेवढ्याच जागा त्यांना मिळाल्या पाहिजेत, तरच ते मोकळ्या जागेत राहतील. त्यासोबत शेडच्या भोवती इतर भटके कुत्रे, गावरान कुत्रे किंवा गावरान कोंबड्या नसाव्या ब्रॉयलर आणि लेअरमध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर पक्ष्यांचं वेळोवेळी लसीकरण करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण लसीकरण जर वेळोवेळी केलं तर तिथे आजार येत नाही. नंतर खुराड्यामध्ये सुद्धा आतून बाहेरून चुना मारायचा आहे. आतून चुना सुद्धा मारणं महत्त्वाचं आहे आणि बाहेरून चुना सुद्धा. कित्येक वेळेस पाण्याचे भांडे हे शेवाळं, घाण पाणी, कोंबडीची विष्ठा ह्यांनी भरलेले असतात. इथं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे, कोंबडीचे भांडे हे 2 ठेवायचे. एक भांडे पाण्याचं ठेवलं की दुसरं उपडं करून ठेवायचं, आणि मातीचे भांडे असावे, जेणेकरून ते वाळलं की म्हणजे ते सुकलं की त्याच्यामध्ये पाणी टाकता येतं, पहिलं उपडं करून ठेवता येतं. 2 भांडी असतील तर कोंबड्यांना पाणीही पोटभर मिळेल, आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या भांड्याचं शुद्धीकरण होईल, निर्जंतुकीकरण होईल. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, पक्षाची शेडमध्ये गर्दी होणार नाही, त्या ठिकाणी रश होणार नाही, क्राऊड होणार नाही, या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण एकदा जर पक्षाची गर्दी झाली, त्याच्यामध्ये अशक्त असणारा पक्षी हा मृत पावतो, आणि त्यामुळे साधारणतः परत एकदा आपण मॉर्टॅलिटी किंवा मृत्यूदर हा वाढलेला दिसतो. म्हणून आपण अशक्त पक्षी असे वेगळे काढतो आणि त्यानुसार त्यांचा खुराक पण देत असतो. तर साधारणतः हे रोग प्रसार रोखण्याची ही उपाययोजना आहे, आणि रोग कसा होतो ते आपण ह्याच्यापूर्वी बघितलेलं आहे. साधारणतः हे जे सगळं मॅनेजमेंट आहे, हे मॅनेजमेंट अवघड नाही, जर तुम्ही नियोजनबद्ध केलं तर. नियोजनबद्ध म्हणजे तुमच्याकडे सगळा डाटा आहे, जिथून पक्षी आणलेत हॅचरीहून त्याची सुद्धा हिस्ट्री आहे, की त्याचा पॅरेंट स्टॉक कोण आहे, त्याचा नातेवाईक कोण आहे, त्याचे आजी-आजोबा कोण आहेत. हे पॅरेंट स्टॉक म्हणजे आजी-आजोबा. तर ह्या सुद्धा आपल्याला गोष्टी कळायला पाहिजे. कारण पॅरेंट स्टॉक जर कळाला तर आपल्याला पुढची पिढी पण कळेल. पण कित्येक वेळेस हा रेकॉर्ड नसतं. ह्याचं मूळ कारण असतं, चिक्सवाले कधी-कधी आपल्याला चिक्स म्हणजे कोंबडीचं पिल्लू स्वस्त देतात, आणि जेव्हा स्वस्त देतात तेव्हा आपण डॉक्युमेंटची गरज नाही असं आपणच म्हणतो. म्हणून ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की आपण रेकॉर्ड ठेवणं, आणि रेकॉर्ड ठेवणाऱ्याकडूनच आपण पक्षी, ज्याला आपण चिक्स म्हणू, ते आणले पाहिजे. म्हणजे फसवेगिरी होणार नाही. कारण आपण चिक्स जर ओरिजिनल आणले तर ओरिजिनलच पुढची पिढी राहील, आणि त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. साधारणतः ही नामांकित कंपनीचे आहेत का नाही? आलेत का? कोणी ह्याच्यामध्ये फेल झालं का? या अशा बारीक गोष्टीचा हसत खेळत जर अभ्यास केला तर त्याला म्हणतात व्यावसायिक सर्वे. आणि कोणताही उद्योग करताना व्यावसायिक सर्वे हा आपल्यासाठी खूप 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 महत्त्वाचा असतो. आपण कधी सर्वे करतो? तर आपण उद्योगामध्ये मागं सरकत असताना मग सक्सेस स्टोरीसाठी बघतो. सक्सेस स्टोरी ज्याच्या राहतात त्यांना युट्यूबवर यायला किंवा वेगवेगळ्या चॅनलवर यायला वेळ नसतो, आणि ज्यांच्या सक्सेस स्टोरी नसतात त्यांना मात्र टीव्हीवर कधीही या, ती मुलाखती द्यायला होतं.
म्हणून अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी आपलं नियोजन हे टीव्ही साठी नसून, प्रसिद्धीसाठी नसून, उत्पन्नासाठी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपलं करोडो उत्पन्न होईल तेव्हा तुम्ही टीव्हीवर मुलाखती द्या. कारण आपल्याकडे एकदा पैसा आल्यानंतर आपण मुलाखती द्यायला काही हरकत नाही. परंतु हे याच्यातून काय होतं, तर तुमची प्रसिद्धी मिळते आणि मग कोंबड्यांचं शेड बघण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढते आणि त्या गर्दीनुसारच रोग वाढला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये बारीक-बारीक गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचंय, जेणेकरून रोगराई आपल्या शेडमध्ये पसरू नये. आणि जेव्हा तुम्ही फायद्यात राहता तेव्हा मग मोठ्या-मोठ्या प्रकार वेगवेगळे क्रिएटिव्हज असे प्रोग्राम सुद्धा घेता येतील. कारण आपल्याकडे एकदा एकदा कोंबड्या नीट करायचं कळल्यावर पुन्हा अडचण येत नाही. पण सुरुवातीच्या काळातच आपल्याला जर अपयश येत असतील, तर बरेच जण कोंबडी पालन करणं हे सोडून देतात. बरेच जण शेड तुम्ही रस्त्याने बघत असता आणि शेड एवढ्या पहिले आवडीने केलेले असतात. त्यानंतर पक्षी सुद्धा आणतात. डॉक्टर सुद्धा असतो. पक्षी मरतात. त्या ठिकाणी नुकसानीत जातात आणि त्यानंतर मात्र कोंबडी पालनाला ते चुकूनही हात लावित नाहीत. का ह्याचं कारण आहे तर त्यांनी एकदाच श्रीमंत होण्यासाठी भरपूर कोंबड्या पाळलेल्या असतात. आपण एका-एका स्टेपमधून चाललो. एका-एका स्तरामधून चाललो. त्यामुळे आपल्याला रोग प्रतिबंधात्मक कसा आहे हे आपल्याला करायचंय. रोगाचा उपचार तर आपण करणारच आहोत. ह्या अशा बारीक-बारीक गोष्टीचा आपण अभ्यास केला तर कोंबडी पालनामध्ये आपण सक्सेसच नाही तर ग्रँड सक्सेस घेऊ शकतात. जेणेकरून आपल्याला एकदा ग्रीप आणि आयडिया आली तर आपल्या कोंबड्या रोगानं मरू शकत नाही. ॲक्सिडेंटल डेथ, पूर, वीज पडणं हे सांगता येत नाही. परंतु विषाणूजन्य, जीवाणूजन्य, परोपजीवी ह्या आजारानं आपल्याकडे नुकसान होणार नाही. तर साधारणतः कोणाचा काही याच्यावरती प्रश्न आहे का? हॅलो हा, बोला सर. सर, परळीहून अमोल सूर्यवंशी बोलतो. हा, बोला. तर आता जे आपण कोंबडी पालनामध्ये कोंबडीला समजा प्रत्येक जाती यावर मार्गदर्शन केलं, हो. तर हे झालं लिअर बाबतीत. तर गावरानमध्ये समजा रात्री कोणत्या वेळेस आपला तिथं फॉर्म नसतो किंवा शेड नसतं, तिथं असं हं, खुरोडा. तर हं. खुरोड्यामध्ये अंदाजे एका कोंबडीला किती स्क्वेअर फीट जागा लागते? हा पहिला आता प्रश्न. आपल्या दुसरा प्रश्न, ठीक आहे. हा, विचारा. दुसरं असं म्हणणं आहे की रात्री कोणत्या वेळेस कोंबडा आणि कोंबडी किंवा नर किंवा मादी एका ठिकाणी कोंबणं योग्य आहे का? नक्कीच. एकदम चांगला प्रश्न विचारला सूर्यवंशी सर तुम्ही, की सगळ्यात महत्त्वाचं आहे की देशी कोंबड्यामध्ये जी पद्धत आहे कोंडण्याची, तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्याला माहिती आहे की आपल्या देशी कोंबड्या ह्या स्वतःच म्हणजे जिथे एवढूशा लहान खुराड्यामध्ये 30-30 कोंबड्या बसतात. देशी कोंबडीमध्ये खास वैशिष्ट्य असं आहे की कोंबडी जरी अंगावर बसली तर ते मुंडकं वर काढते. ह्या जेवढ्या डीपी क्रॉस ब्रॉयलर लेअरचे मुंडके हे खाली असतात. त्यामुळे कोंबडी अंगावर बसली की हिचा मृत्यू होतो. पण आपली कोंबडी मात्र 4-5 कोंबड्या बसतील तरी पण चारीच्या कोंबडीचे मुंडके वर असतील. आणि मुंडके वर असणं म्हणजे श्वास नलिका वर असणं, नसिका वर असणं. आणि श्वास मिळत असेल तर त्या कोंबड्यांना काहीच होत नाही. कोंबडी गर्दीनं मेली असं एकाही खुरड्यात दिसणार नाही देशी कोंबड्याच्या बाबतीत. राहिला प्रश्न कोंबडा आणि कोंबडी एकत्र कोंडण्याचं, तर नैसर्गिकरित्याच जे मिलन होतं, जे लागवड होते ती फक्त दिवसा होते. तुम्ही सगळे ऑब्झर्व करा, सगळ्या कोंबड्या सकाळी सोडा. सकाळी सोडल्यानंतर पाणी, विष्ठा आणि लागवड तिन्ही गोष्टी तुम्हाला सकाळी 1 घंट्यामध्ये दिसतील. म्हणजे आपण जर विचार केला की रात्रभर एकत्र होते तरीही ते लागवड करत नाहीत. सकाळी सकाळी सोडा कोंबड्या, कोंबडी सुद्धा त्यांच्या मागे पळायला दिसते. ही एक नॅचरली म्हणा किंवा ह्याच्यातलं सायन्स अजून कळालं नाही, परंतु एकत्र कोंडल्यानंतर कसलीही लागवड होत तर मात्र त्यांच्यात लागवड होते आणि त्यामुळेच आपल्याला फलित अंडे मिळतात. मग इथं प्रश्न येईल, फलित अंड्यासाठी आवश्यक काय आहे? तर त्या ठिकाणी कोंबड्या आवश्यक आहे. लेअर मधले कोंबडे हे लेअर मधल्या कोंबड्यापासून मिळणारं अंड हे फलित नसतं, फळकर अंड नसतं. का? तर त्या ठिकाणी कोंबड्या नसताना दिलेल्या अंड्या असल्यामुळे त्यामधला गर्भ हा निर्बीज असतो, तो फलित होत नाही आणि म्हणूनच हे अंडे जास्त दिवस टिकतात. ह्याच्या उलट आपण देशी कोंबड्यांचं बघा, अंड ठेवलं
जर तुम्ही ते अंड गरमीच्या ठिकाणी ठेवलं तर त्यामध्ये आपण मूस बनते किंवा अर्थात स्पॉट बनतो. जुन्या अंड्यामध्ये स्पॉट दिसेल तुम्हाला. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की देशी आणि ब्रॉयलरमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे सुरुवात आपण देशी कोंबड्यापासून करतो आणि नंतर आपण ब्रॉयलरमध्ये येतो आणि त्यानंतर आपल्याला अनुभव आल्यावर मग आपण लेअरमध्ये येतो. तर कोंबडी पालनामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे अमोल सूर्यवंशी सर. ओके, धन्यवाद. ओके, अजून कोणाचा प्रश्न? विनोद सर. भारत सर. भीमराव सर. अरुण सर. नाही सर. ओके. ओके, धन्यवाद. हा, भीमराव सर. नमस्कार सर. नमस्कार, बोला. आपल्याला ती गंबोरा द्यायला डबल कोणती देण लागेल लस? लासोटा. नाही, लासोटा दिली ना आता. हो, आता दिली, त्यानंतर गंभोरा झाली, त्यानंतर परत एकदा लासोटा देतात आणि पॉक्स एक द्यायची मध्ये, देवी देवी. पॉक्स का किती दिवसांनी द्यायची? ते येईल बघा साधारणतः 18व्या आठवड्याला. 18व्या आठवड्याला का? हा, पॉक्सची लस येईल 18व्या आठवड्याला. ओके. ओके सर. आणि तुम्ही म्हणजे जालन्यामध्येच आहात का? जालना जिल्हा आहे आपल्याला. इथं कडवंचीला राहतो आपण. बरं बरं, म्हणजे काढवणची किती किलोमीटर आहे जालन्यापासून? 15-16 किलोमीटर येईल सर. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग या उद्या जालन्याला यायले का? नाही, कामाला आहे. तुम्ही येणार आहे का उद्या? नाही, माझ्या तर चक्र असतात माझ्या ऑफिसली. कामं चालू असेल तर चलू द्या. आहे उद्या मी जालन्यातच. पण आता काम चालू आहे सर. आता काम चालू आहे जशी बागेची. मग कामाला प्राधान्य द्या. कधीतरी आम्ही कडवंचीला येऊ. धन्यवाद. ओके सर. चालतं, खूप छान. आणि बाकी कोणाचा प्रश्न असेल तर ठीक आहे, नाहीतर आपली मीटिंग संपली. धन्यवाद.